एका माणसाला त्याच्या आवडीचं खातं मिळालं। रम्मी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंना क्रीडा खातं दिल्यानं उद्धव ठाकरेंचा टोला। परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अखेर गुन्हा दाखल। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। अर्बन नक्षल ठरवून एकदा अटक करून दाखवाच। जनसुरक्षा कायद्यावरनं राज ठाकरेंचं सरकारला थेट आव्हान। कायदा न वाचताच बोलतात, मुख्यमंत्र्यांचा टोला। मुख्यमंत्री हे राज्यातील मुलांना हिंदी कशी येईल याचा विचार करतायत। राज ठाकरेंचा हल्ला बोल तर आणखी एक भाषा शिकायला वावगं काय, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना सवाल। पृथ्वीराज चव्हाणांविरोधात शिवसेना नेते आक्रमक। पोलिसांनी शिवसेनेचा मोर्चा अडवला। टिळक भवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। सरळ काम तर सगळेच करतात, पण एखादं असं वाकडं आणि करून सरळ नियमात बसवणारं काम जे करतात ती माणसं दोन ठेवतात। सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करणारे लक्षात राहतात। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं अजब विधान। दौंडच्या यवतमधील तोडफोडीचा व्हिडिओ समोर। संतप्त जमावाकडून करण्यात आली होती जाळपोळ। परिसराला छावणीचं स्वरूप। पोलिसांची ड्रोनच्या मदतीनं नजर। बदलापूरच्या साई वालिवली परिसरात भीषण अपघात। भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक। काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती। गोपीचंद पडळकर आणि योगेश टिळेकरांविरोधात पुण्यात दलित संघटनांकडून जोरदार घोषणाबाजी। तर पुण्यातला सकल हिंदू पडळकर मारणार दांडी। कालच्या यवतमधील राड्यानंतर राहणार गैरहजर। जगज्जेत्या दिव्या देशमुखचा महाराष्ट्र सरकारकडून सत्कार। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान। दिव्यावर अभिनंदनाचा वर्षाव। पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवतमध्ये आता तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। जमावबंदीचा आदेश पोलिसांनी लागू केलाय। पोलीस स्पीकरच्या माध्यमातून सध्या सूचना देत आहेत। यवतच्या जाळपोळ प्रकरणातील 15 ते 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जमावातील आरोपींची पोलिसांकडून पडताळणी करण्यात येते। अहिल्यानगरच्या भंडारदरा जलाशयाचा शताब्दी महोत्सव साजरा केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय शताब्दी महोत्सव समिती गठीत करण्यात आली आहे। सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात एसटीचे 143 अपघात झाल्याची माहिती समोर आली। यामध्ये 16 जणांचा मृत्यू झालाय तर 127 जण जखमी झालेत। दरम्यान अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत। भाजपाकडून अकलूजच्या 300 लाडक्या बहिणींना मोफत तिरुपती बालाजी दर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विमानाने आणि रेल्वेने प्रवास करत तिरुपती बालाजीचं दर्शन घेता येणार आहे। भंडाराच्या साकोलीतील मालगुजारी तलाव फुटलेला आहे, त्यामुळे 400 हेक्टर परिसरातील शेती जलमय झाली आहे। त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। पिकाचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। अमेरिकेने भारतावरती लादलेल्या 25% टॅरिफचा कोकणाला सुद्धा फटका बसणार आहे। टॅरिफ धोरणाचा मँगो पल्पच्या निर्यातीला मोठा फटका बसणार असून पल्पच्या किमतीत 25% वाढ होणार आहे। कुडाळ तालुक्यातील माड्याची वाडी राईवाडी या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। वाहतूक करताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे गणेश चतुर्थीपूर्वी पुलाचं काम पूर्ण करण्याची मागणी नागरिक करतायत। हिंगोलीमध्ये नांदेडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील येलकी फाट्यावर विनागणवेश पोलीस कर्मचाऱ्याने वाहन थांबवलं। त्यामुळे वाहन चालकाचा गोंधळ उडाला। यावेळेला वाहन चालकाने व्हिडिओ काढत पोलिसाला जाब विचारल्याचा हा जो व्हिडिओ सध्या तो व्हायरल होतो। वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पळून का आले म्हटलं नाही आले।
गोंदियामध्ये शेतात विद्युत तारेच्या स्पर्शाने 4 जनावरांचा मृत्यू झालाय, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनाची तलवार गहाळ झाल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केलाय. मंदिर संस्थांच्या खजाना खोलीतील तलवार ही गायब झाली असून ती तलवार मंदिराच्या बाहेर आल्याचा दावा पुजाऱ्यांनी केलाय. नंदुरबारच्या फेस गावात बिबट्याचा वावर आढळलेला आहे. बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक वन विभागाकडे करत आहेत. वर्ध्याच्या देवळी विधानसभा क्षेत्रात राबवण्यात येणारी विकास कामं लवकर व्हावीत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार राजेश बकाने, जिल्हाधिकारी वानमथी यांनी बैठक घेतली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विकास कामं पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या. साताऱ्याच्या कुसगाव या ठिकाणी स्टोन क्रशर विरोधातील ग्रामस्थांच्या लढ्यासाठी आमदार रोहित पवार साताऱ्यामध्ये दाखल झाले. अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्यासोबत ग्रामस्थ आणि आमदार रोहित पवार यांची बैठक पार पडली. सिंधुदुर्गात सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे शेती पिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये धबधबे ओसंडून वाहत आहेत. याचाच आनंद लुटण्यासाठी पर्यटक आसपासच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात चिखलदरा या ठिकाणी गर्दी करतात, त्यामुळे चिखलदऱ्यामध्ये वाहनांच्या रांगा लागल्या. नाशिकच्या नांदगाव भागात असलेलं माणिकपुंज धरण 100% भरलंय, त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील 8 गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि सिंचनाचा प्रश्न मिटलेला आहे. शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री मुलांना हिंदी कशी येईल याचा विचार करतायत असं वक्तव्य करत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केली आहे. मुलांना अजून एक भाषा शिकायला मिळाली तर त्यात वावगं काय असा प्रश्न करत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. तर भारतीय भाषांना विरोध कशासाठी असंही फडणवीसांनी म्हटलं. अर्बन नक्षल ठरवून एकदा अटक करून दाखवाच असं म्हणत राज ठाकरेंनी जनसुरक्षा कायद्यावरून सरकारवरती सडकून टीका केली आहे. पृथ्वीराज चव्हाणांविरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतलाय. पोलिसांनी शिवसेनेचा मोर्चा अडवलाय. दरम्यान टिळक भवन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. वादग्रस्त वक्तव्यामुळे कृषी मंत्रीपद गेल्यानंतर मुख्यमंत्री आणि माणिकराव कोकाटे एकाच मंचावरती आलेत. नागपुरात सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने नेते एकाच मंचावरती आल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. जगज्जेत्या दिव्या देशमुखचा महाराष्ट्र सरकारकडून सत्कार करण्यात आलाय. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 3 कोटींचा धनादेश दिव्याला देण्यात आलाय. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ बारामती दौऱ्यावरती आहेत. यावेळेला त्यांनी पीएम किसान सन्मान निधीच्या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. पुण्याच्या मोदी बागेत रोहिणी खडसेंनी शरद पवारांची भेट घेतली. रेव पार्टी प्रकरणी रोहिणी खडसे यांचे पती पुणे पोलिसांच्या अटकेत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. न्यायालयाच्या प्रक्रियेवर काही बोलणार नाही, योग्य वेळी सर्वांना उत्तर देणार असं रोहिणी खडसे म्हणाल्या. संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांना पोलीस संरक्षण देण्यात आलंय. अक्कलकोट या ठिकाणी झालेल्या हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड यांना पोलीस संरक्षण देण्यात आलंय. मंत्री भरत गोगावले यांना माणगावातून मोठा धक्का बसलाय. मंत्री भरत गोगावले यांचे कट्टर समर्थक प्रवक्ते राजीव साबळे आज शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची काँग्रेसकडून केंद्रीय सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे, त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चा आहे. आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आता क्रिकेटच्या मैदानात दिसतील. रवींद्र चव्हाण MCAची निवडणूक लढण्याची शक्यता आहे. सूत्रांची माहिती समोर येते. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या राजकारणात आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची एंट्री झालेली आहे. रवींद्र चव्हाण MCA कार्यकारिणीची निवडणूक लढणार आहेत अशी माहिती सध्या सूत्रांकडून समोर येते. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये MCA कार्यकारिणीची निवडणूक प्रस्तावित आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण आता क्रिकेटच्या राजकारणात सुद्धा फटकेबाजी करताना पाहायला मिळतील. तुषार उपणवार आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. तुषार, रवींद्र चव्हाण आता क्रिकेटच्या राजकारणात सुद्धा फटकेबाजी करताना दिसतील. नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर राजकीय नेते आणि क्रिकेट हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक वेगळं समीकरण असल्याचं पाहायला मिळतंय. शरद पवारांपासून ते मनोहर जोशी ते मिलिंद नार्वेकर सर्व राजकीय धुरंधर आपल्याला क्रिकेटशी जोडताना गेली अनेक वर्षे पाहायला मिळत आहेत.
त्यातच आता नुकतेच जे प्रदेशाध्यक्ष झाले ते रवींद्र चव्हाण आता आपल्याला MCA ची निवडणूक लढताना पाहायला मिळणार आहेत. नोव्हेंबरमध्ये MCA ची नवी कार्यकारिणी जाहीर होणार आहे आणि या नव्या कार्यकारिणीमध्ये स्वतः रवींद्र चव्हाण आपल्याला निवडणूक लढवणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते. नुकताच रवींद्र चव्हाणांचा दिल्ली दौरा यशस्वीरित्या पार पडला. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित भाजपाचे अध्यक्ष, गृहमंत्री या सर्वांच्या भेटीगाठी घेताना पाहायला मिळाल्या. त्यामुळे आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्याला जोरदार फटकेबाजी करताना पाहायला मिळणार आहेत. आपण पाहत असेल तर राजकारणामध्ये त्यांनी अनेक वेळा फटकेबाजी केली, त्यामध्ये यश देखील संपादित केलं. मात्र आता क्रिकेटच्या मैदानामध्ये अगदी क्रिकेटच्या मैदानात सुद्धा काय होतं पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीसाठी. पुढची एक महत्वाची बातमी समोर येते. परभणीतील